नमस्कार. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आज शारदीय नवरात्रीचा 6वा दिवस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या देवीची थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे या देवीला कात्यायनी नाव हे कसं पडलं ते पण सांगणार आहे आणि सरतेशेवटी आजच्या रंगाचं महत्त्व काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मंडळी, आजचं जे 6वं देवीचं रूप आहे, 6वी देवीची जी माळ आहे, तर या देवीचं जे नाव आहे ते नाव आहे कात्यायनी. चंद्रहासोज्ज्वल करा शार्दूल वरवाहना कात्यायनी शुभम दद्या देवी दानव घातिनी. सगळ्यांना परिचित असलेलं असं देवीचं रूप म्हणजे कात्यायनी देवी. नवरात्र म्हणजे ब्रह्मांडातील आदी मायेची अश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेवून त्याची कायमस्वरूपी पूजा करणे, 9 दिवस अखंड दिवा न विझता पूजा करणे म्हणजेच नवरात्र. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रात बऱ्याच ठिकाणी बोडण भरण्याची प्रथासुद्धा आहे. या 9 दिवसांच्या 9 देव्या म्हणजे असुरशक्तीचे निर्मूलन करणाऱ्या आणि सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई भवानी व जगदंबा मातेचं जणू रूपच. कारण कोणत्याही देवीची तुम्ही उपासना केली तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्व गोष्टी प्राप्त होतात आणि भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव आपल्याला प्राप्त होतो. तर असंच आज आपण नवदुर्गांपैकी 6व्या देवीचं रूप म्हणजे कात्यायनी देवीची थोडक्यात माहिती पाहिली. पण हिला कात्यायनी नाव कसं पडलं, कात्यायनी म्हणजे नक्की कोण, तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर या देवीला कात्यायनी हे जे नाव मिळालं ना, त्यामागे एक कथा आहे. आणि ती कथा काय आहे माहिती आहे का? तर कंत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं ऋषी कात्य. आणि या कात्य गोत्रामध्ये विश्वप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला. या कात्यायन ऋषींनी आई भगवती परांबाची मनोभावे उपासना केली. अगदी अनेक वर्ष कठीण तपश्चर्या त्यांनी केली आणि त्यांनी देवीला काय सांगितलं की माझ्या घरी मुलीच्या रूपाने तू जन्माला यावंस, अशी देवीकडे त्यांनी मागणी केली. आईने ही त्यांची मागणी मान्य केली आणि त्यांच्या कुळामध्ये जन्माला आली, म्हणून हिचं नाव कात्यायनी असं आहे. काही काळाने जेव्हा दानव मत्त झाले होते तेव्हा महिषासूर याचा अत्याचार पृथ्वीवर वाढला होता आणि भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांनी आपल्या तेजाचा अंश देऊन महिषासुराचा विनाश करणारी देवी उत्पन्न केली. या महिषासूर मर्दानी देवीचे सर्वप्रथम पूजन कात्यायन ऋषीने केले, अशी पण कथा सांगितली जाते. ही देवी महर्षी कात्यायन यांचे घरी मुलीच्या रूपाने निर्माण झाली आणि सप्तमी, अष्टमी आणि नवमी 3 दिवस तिने कात्यायन ऋषींची पूजा ग्रहण केली. दशमीच्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला. भगवान श्रीकृष्णाला पतिरूपाने मिळवण्यासाठी वज्रामधल्या गोपिकांनी हिची पूजा केलेली. कालिंदीच्या आणि यमुनेच्या काठावर ही पूजा करण्यात आली होती. या देवीचे स्वरूप अत्यंत भव्य आणि दिव्य आहे. तिचा वर्ण हा सोन्याप्रमाणे चकाकणारा असा आहे. ही देवी चतुर्भुज आहे. उजव्या हातामध्ये अभयमुद्रा आणि खालच्या हातामध्ये वरमुद्रा, तसेच डाव्या बाजूच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातामध्ये कमळ पुष्प सुशोभित आहे. तिचं वाहन सिंह आहे. दुर्गापूजेच्या 6व्या दिवशी तिची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचं मन आज्ञाचक्रामध्ये स्थिर होतं. योग साधनेमध्ये आज्ञाचक्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी साधक आपले मन माता कात्यायनीच्या चरणी अर्पण करतो.
त्यामुळे दुर्लभ असलेले माता कात्यायनीचे दर्शन सहजचपणे त्याला प्राप्त होते. माता कात्यायनीची उपासना आणि भक्ती मानवाला सहजपणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषांची प्राप्ती करून देते. या लोकी त्याला अलौकिक तेज प्राप्त होते आणि प्रभावी म्हणून जाणले जाते. तिच्या भक्तीने म्हणजे तिची अनन्य भावाने जर का तुम्ही भक्ती केलीत तर रोग, शोक, संताप आणि भय हे पूर्णपणे नष्ट होऊन जातं. जन्मजन्मांतरीची पापंसुद्धा नष्ट होतात. मातेच्या उपासनेसारखा सहज सुलभ दुसरा मार्ग नाही, म्हणून साधकाने निरंतर परमपदाचे अधिकारी बनण्याकरता या कात्यायनी मातेची उपासनाही केलीच पाहिजे. श्रोतेहो, अशी ही कात्यायनी माता तुम्हाला आम्हाला चांगले आरोग्य देवो, धनधान्याने भरपूर आपलं घर राहावो हीच सदिच्छा तिच्याकडे मागूया. आणि आता बघूया आजच्या रंगाचं महत्त्व. आजचा जो रंग आहे देवीचा, तो रंग म्हणजे प्रामुख्याने राखाडी आहे. हा राखाडी रंग आहे ना, आपल्या विचार म्हणजे संतुलित विचारांचं प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्याकरता हा राखाडी रंग मदत करत असतो. हा रंग अशा भक्तांसाठी आहे ज्यांना फिकट रंग खूप आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो. तर मंडळी, अशा प्रकारे आजचं 6वं पुष्प आपल्यासमोर मी सादर केलेलं आहे. कात्यायनी मातेची माहिती, त्याचप्रमाणे तिची कथा आणि आजच्या रंगाचं महत्त्व. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि आणखीन काही तुम्हाला सुधारणा हव्या असतील किंवा अजून कुठले तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉन वापरायला विसरू नका, त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून काय आहे ना की माझ्या नोटिफिकेशन्स ज्या आहेत व्हिडिओच्या त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता या क्षणी कात्यायनी मातेला आपण वंदन करूया, तिच्याकडे आपल्यासाठी समृद्धी मागूया, स्वास्थ्य मागूया आणि म्हणूया कात्यायनी माते की जय. जय अंबे.